सगळ्यांना नमस्कार. कुडाळ देशकर सहयोग डोंबिवली तर्फे कुडाळ देशकर सहयोग विवाह कट्टा हा गेले 6 वर्ष चालू असलेली ॲक्टिव्हिटी आहे. खरं कुडाळ देशकर डोंबिवली हे कदाचित गेले 60 वर्ष हे काम करत आहेत, पण विवाह कट्टाच्या नाव देऊन आपण प्रत्यक्ष मुला मुलींना आणि पालकांशी जोडण्याचे खूप प्रयोग केलेले आहेत. त्याच्यात सगळा प्रयोग म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रयोग म्हणजे आपण थेट भेट या नावाने मेळावा करतो. म्हणजे मुलगा किंवा मुलगी असेल तरच पालक. पूर्वी कसं व्हायचं, पूर्वीच्या बघितलेल्या मेळाव्यात 200 मध्ये 192 पालक, 8 मुलं मुली. तर हे प्रमाण फार विसंगत असायचं आणि पालकांवर प्रेशर खूप यायचा आणि मग पालक मुलांवर प्रेशर लादायचे. असं काहीतरी ते थोडं, कारण यशस्वी लग्न आणि अयशस्वी लग्न ह्याच्यामध्ये 100% आहेत. लक्षात घ्या, यशस्वी लग्नाला 100% दिले तर ते 80%, 70%, 60%, 40%. आपला उद्देश आहे की प्रत्येकाला सुयोग्य जीवनसाथी मिळावं आणि त्याचं उत्तर पण आपण दिलं नाही. हा नशिबाचा भाग आहे, पण त्याचबरोबर आपण काही त्याच्यावर प्रयत्न करायचे, त्याच्यावर आपण जाणार आहोत. आजच्या या जानेवारीच्या 4थ्या शनिवारी 25 तारखेला आपण भेटत आहोत, जो आपला 4था शनिवार ऑनलाईन भेटीसाठी असतो. आता आज सगळ्यात प्रथम वल्लभ सामंत म्हणून भोगवे परुळ्याच्या जवळ आहे, कोकणामध्ये फार निसर्गरम्य ठिकाण आहे. तिथून जॉईन झाले आणि आम्ही खूप काळ एक विषय जो ज्याच्यावर काम सुरू केलेलं आहे पण तसं इम्प्लिमेंटेशन व्हायचं आहे कोकणात जाऊन, ते म्हणजे मुलांची लग्न हा कोकणात एक प्रश्न आहे आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. काम होणार आहे. काही एक महत्त्वाचे 3-4 मुद्दे आहेत त्याच्यात, पण ती रुजू व्हायला म्हणजे आपण एखादं बी टाकलं, नारळाचं रोप लावलं तर ते दिसायला, म्हणजे बी टाकलं तर बीचा अंकुर फुटून ते दिसायला काही काळ जातो. आणि त्याचा मला आजच्या ह्याच्यात एक अशी प्रचिती आली आहे की असं प्रबोधन करत असताना की मुलांची आणि मुलींची योग्य वेळी लग्न व्हावे. आजचे आपले 4 पालक आणि मुलं मुली असे आहेत की ते 26-28 अशा वयात लग्नाचा विषय घेऊन आपल्या समोर बसलेले आहे. त्यांचं खरोखर कौतुक आहे. तसंच कोकणातला जो विषय आहे, सॉरी मी कोणाचं नाव घेत नाही, पण मी आज एक नाव घेतलं तर कोकणातला विषय आपण करूया, लवकरात लवकर या विषयावर उत्तर शोधूया. त्याच्यानंतर आपण येतो आहोत काही मुद्द्यांकडे. एक सहज विषय आला माझा मगाशी, लग्न मोडणं 1 इंचाच्या उंचीसाठी. याच्यात मी नेहमी सांगतो सर्वांना की लग्न विषय हाताळायला सुरू केल्यानंतर एक वही करा, त्याच्यात प्रत्येक आलेल्या स्थळाचं नाव आणि संपूर्ण माहिती लिहा. बरेचदा काय होतं, नाही म्हणण्याची घाई असते. हा मनुष्य स्वभाव आहे. एखादी गोष्ट नाही म्हणायची तर तो पटकन म्हणून टाकतो, होय म्हणायला वेळ घेतो, तोपर्यंत समोरचा नाही सांगतो. हा एक लग्नाच्या बाबतीत विषय होतो. नाही म्हणू नका. समोरची व्यक्ती आपल्याला संपर्क करते, ती पण आपली एक भाऊ बहीण आहे, पालक असतील तर, आणि नाही तर भाचे पुतणे आहेत जर लग्न इच्छुक मुलगा किंवा मुलगी असेल तर. आपण एक नातं तसं बांधतो, नुसता फोन आला तरी. आज पण आपण जे बोललो की कुठे राहता तुम्ही, काय अनुभव आहे, आणि सगळ्यांशी आपली चर्चा झाली, हा एक नातं बनतं. तर आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी जर कोणाचा फोन आला तर
त्याशी कोणीतरी मला विचारलं होतं की अमुक अमुक एका मुलासाठी मला एक मुलगी माझी भाची सुचवायची आहे, तर मी म्हटलं मी त्यांना फोन करून विचारतो आणि तुमचा नंबर देतो. तर मुलाकडच्यानी मला पटकन प्रश्न विचारला, फोटो पाठवाल का? मी म्हटलं मी मध्यस्थी दिसलो का तुम्हाला? लक्षात घ्या, मला कोणालाही दोष नाही द्यायचा, हा मनुष्य स्वभाव आहे, प्रत्येकात असू शकतो, पण आपल्याला घाई नाही करायची. अहो म्हटलं मी तुम्हाला नंबर देतोय, फोटो वगैरे तुम्ही त्यांच्याशी बोलू, घाई करायची गरज नाही. एक नाडी आहे नाही चालणार, हरकत नाही, ठरवलेलं असेल. पण पहिला प्रश्न हा कशाला? नाडी सांगा कोणती आहे ती. म्हणजे आम्ही नाही म्हणायची खूप घाई करतो. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतोय, नाही म्हणायची घाई करू नका. कोणतंही प्रपोजल असून दे, जे वयात फार तफावत वगैरे नसेल किंवा असं काही फार तफावत नसेल तर सगळी प्रपोजल आपल्या वहीत लिहून घ्या. कारण असं होऊ शकतं, आपण नाही नाही म्हणत 6 महिने झाल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे बाबा ते 4 नंबरच्या पानावरचं प्रपोजल थोडं सुटेबल होऊ शकतंय, तर तिथे आपण संपर्क करू शकतो. आता पूर्वीसारखं नाही राहिलंय, मुलांनी संपर्क करायचा का मुलींनी संपर्क करायचा. पूर्वी सोपं होतं, एखाद्या लग्नामध्ये 3 लग्न जुळून जायची. कोणतरी कोणाला अप्रत्यक्ष दाखवायचं, माझ्या भाचीला घेऊन येते, माझ्या पुतण्याला घेऊन येते, आणि ते दाखवण्याची कामं व्हायची. आणि म्हणजे मुलांना आणि मुलींना कळायचं पण नाही की आपल्याला कोणाला तरी दाखवण्यात आलं आहे. पण काळ बदललेला आहे, आपल्याला पण काळाप्रमाणे बदलायचं आहे. तर हा विषय झाला. त्यामुळे 1 इंचसाठी लग्न मोडलंय, न मोडता ते होल्डवर ठेवा, कारण खूप गोष्टी बघायच्या असतात, त्याच्यावर आपण जातो. बऱ्याच जणांना एक प्रश्न पडतो की मला एक मेसेज आला होता की महिन्याचे 3 लाख कमवतोय, CA आहे, मुलगी बघा. वा, म्हटलं किती बरं वाटलं मला, एकदम सोपा झाला विषय. बघा ना, नोकरी बघा म्हटल्यासारखं आहे. 3 लाख महिन्याचं कमवतोय, ह्याच्यासाठी दुसरी नोकरी बघा. म्हणजे मला कोणाची चिकित्सा करायची नाही आहे, हे लक्षात घ्या. ही अनुभव आपल्या आजूबाजूला आपल्याला येतात. तर मग प्रश्न पडतो, लग्न पगाराशी करायचं आहे का? लग्न आपल्याला शिक्षणाशी करायचं आहे का? लग्न आपल्याला कुठे राहतो त्याच्याशी करायचं आहे किंवा राहते, किंवा लग्न आपल्याला स्वतःची जागा आहे की नाही त्याच्याशी करायचं आहे का एखाद्या व्यक्तीशी करायचं? त्यामुळे आपल्याला व्यक्तीशी लग्न करायचं आहे. पण मग एक प्रश्न पडतो, मग ते सुयोग्य व्यक्ती आहे हे ओळखणं सोपं आहे का? तर माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये मला वाटलं की ते मी सोपं केलेलं आहे. कारण मी सर्वांना सांगतो की काही गोष्टी तुम्ही ढोबळपणे बघा, म्हणजे अर्थार्जन ढोबळपणे बघा, शिक्षण ढोबळपणे बघा, स्वतःचं घर आहे. कारण ज्या मुलांच्या पालकांची लग्न करताना कोणाचंही स्वतःचं घर नव्हतं, आणि पुढच्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या ह्या दोघांनी मिळून करायच्या असतात. पण असलेली व्यक्ती, पूर्वी 2च शब्द असायचं की घर सुसंस्कृत चांगलं आहे आणि मुलगा चांगला आहे. ह्या 2 शब्दांवर लग्न व्हायचे आणि ती 60-60 वर्ष पासून शेवटपर्यंत टिकायची. त्यामुळे आपल्याला योग्य व्यक्ती कशी मिळू शकेल, तर ढोबळपणे काही गोष्टी बघितल्या ज्यात तुलनात्मक आहे, तराजूत टाकायचे आहेत. तुझं शिक्षण किती, माझं शिक्षण किती, तुझा पगार किती, माझा पगार. तर ह्या गोष्टी ढोबळपणे बघून कमीत कमी 1-1.5 तासाच्या वैयक्तिक 3 भेटी मुलाच्या आणि मुलीच्या झाल्या पाहिजे. पालकांचे खूप प्रश्न सोपे होणार आहेत. मुलांना आणि मुलींना सांगायचं म्हणजे मी सांगतो की भेटीमध्ये चुकून पण एकमेकांमध्ये इमोशनली अडकू नका.
आणि लग्न झाल्यानंतर तू आणि लग्न झाल्यानंतर मी ह्या गप्पा करू नका. लग्न हा विषय नको आणि इमोशनली अडकायचं नाहीये, पण बाकी वाटेल ते बोलायचं. रशिया युक्रेन वॉर चालेल, पाऊस कधी पडला, जास्ती पडला, ट्रेन लेट झाली, रिक्षावाला मुजोरी करतात, बसचा हा प्रॉब्लेम, कोणतीही गोष्ट चालेल. आणि त्याच्यामध्ये जर कमीत कमी 3 मीटिंग, याच्यामध्ये जर मुलाला वाटलं की ह्याच्याशी मी लग्न करणार आहे की, मुलीला वाटलं की ह्याच्याशी मी लग्न करणार आहे की नाही माहीत नाही, पण हा माझा उत्तम मित्र होऊ शकतो, किंवा मुलाला वाटलं की हिच्याशी मी लग्न करणार आहे की नाही माहीत नाही, पण माझी मैत्रीण बनू शकते, ज्या वेळेला मित्र किंवा मैत्रीण बनू शकेल अशी भावना आली तर डोळे मिटून ते लग्न करावं. ह्याच्यात ना काही महत्वाचं नाही. कारण सांगतो तुम्हाला, मध्यंतरी काही काळापूर्वी आपल्या ऑनलाईनच्या ह्याच्यात एक पालक म्हणाले की मी असं स्थळ बघतोय की मुलीच्या नोकरीच्या ठिकाणापासून आमच्या राहण्याच्या ठिकाणाच्या मधलं असावं. आणि त्याच वेळेला नंतर दुसरे पालक म्हणाले की तुम्ही निरसन केलेलं आहे, कारण माझाही प्रश्न तोच होता. आणि म्हणून पालकांना विनंती आहे, आणि हे आपल्याला मुलामुलींना सांगायचं आहे की आपल्याला लग्न एका व्यक्तीशी करायचं आहे, शिक्षणाशी नाही, पगाराशी नाही. आणि ती व्यक्ती आपल्याला मैत्री रूपाने जर आपल्याकडे आली, हा म्हणून मी मैत्री एकदम टॉपला लिहिलं होतं, तर ते लग्न यशस्वीच होणार आहे. मैत्रीमध्ये काय असतं, तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार, संपला ना. जेव्हा मगाशी मी म्हटलं की घटस्फोटामध्ये 3% जेन्युअन घटस्फोट असतात आणि 97% आय आणि इगो, आपला अहम भाव, एकमेकांचा इगो दुखावणं, ह्या गोष्टी असतात. आता हे का होतं? लग्न म्हणजे 2 मीचा आम्ही झाला पाहिजे. आणि मगाशी एक पालकांनी विचारलं की जेवण करायला येतं का, असं विचारलं. एक लक्षात घ्या, मुलांना मुलींना पण सांगा की ह्या गोष्टी किरकोळ आहेत. जन्मापासून कोणी जेवण करायला शिकलं नाही, मला येत आहे जेवण करता. जेवण हे आपलं खाद्य आहे, ते प्रत्येकाला करता आलं पाहिजे, हा वेगळा भाग आहे. पण हा विषय लग्नानंतर त्या आम्हीनी ठरवून दे, 2 मीनी ठरवायचा विषयच नाही आहे. आपण काय कॉन्ट्रॅक्ट करतोय, MOU करतोय का, साईन करायचं आहे का, पार्टनरशिप करतोय. लक्षात घ्या, MOU तोडता येतो, पार्टनरशिप तोडता येतो. त्या दिवशी एक मेसेज होता, त्याला मी उत्तर दिलं होतं की माझ्या मुलाचं अलायन्स झालेलं आहे, म्हणजे लग्न जुळलंय म्हणायला पाहिजे. अलायन्स हे पण कोणत्या तरी कारणासाठी तात्पुरतं असू शकतं. आम्ही योग्य शब्द वापरायचा आहे आणि लग्न करायचं आहे योग्य जीवनसाथी मिळून. एक मुद्दा मगाशी आपल्या बोलण्यात येतोय, कारण पालक पण आहेत, मुलगे पण आहेत. इंटरॅक्शन. मी नेहमी म्हणतो की आपल्या बिल्डिंगची आपल्या गच्चीवरची टाकी साफ करायची असेल तर मीटिंग असते सोसायटी, आणि 2.5 तासांनी आपण घरी येऊन सांगतो आजची मीटिंग छान झाली, टाकी साफ करायचा निर्णय आपला व्यवस्थित झाला, कोणाला बोलवायचं, किती पैशाला ठरवायचं. पण मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी 2.5 तास आपण घरात का बसत नाही? एकदा घरात फर्निचर करायचं तर बसतो, वर्ल्ड टूर करायची असेल तर बसतो, पण मुलाच्या आणि मुलीच्यासाठी फक्त आज आपल्याला फक्त हा विषय करायचा आहे असं एकदा बसा, म्हणजे मुलांशी पालकांचं आणि पालकांशी मुलांचं इंटरॅक्शनला एक चांगली सुरुवात होईल. पालकत्वामध्ये एक विषय असा आहे की 10वी पर्यंत टॉपर असलेला मुलगा, 95, 96, 97% मिळवणारा मुलगा 11वीत गेल्यानंतर, म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर, जर शाळेतच 11वी 12वी असेल तर नाही, कॉलेजमध्ये गेल्या गेल्या त्याचा अभ्यासाचा हे एकदम 50-60% येतो. अशी खूप उदाहरणं आहेत. हा पालकत्वातला भाग आहे. पालकत्वामध्ये आपण साधारण 10वी पर्यंत, म्हणजे धरूया की 15 वर्षापर्यंत
आपल्याला वेदात सांगितलं आहे की 0 ते 5 खूप लाड करा, 5 ते 15 छडीवाजे छमछम करा, पण 15 ते 25 आणि 25 ते 35 मध्ये त्या आपल्या मुलांचा इगो सांभाळा. म्हणजे काय इगो सांभाळायचं? म्हणजे मैत्रीचं नातं, मगाचाच विषय, मुलांशी मैत्रीच्या नात्यात या. मुलांना प्रश्न आले तर ते बाहेरच्या मित्रमैत्रिणींकडे सोडवायला जाता नाही, घरात आले पाहिजेत, म्हणून आपल्याला इंटरॅक्शन करायचं आहे. मगाशी वेस्टर्न आणि सेंट्रल बद्दल कोणीतरी सांग, पण मगाशी मी जो कव्हर केलेला विषय तो त्याच्यात येतो की आपल्याला लग्न एका व्यक्तीशी करायचं आहे. कारण समजा वेस्टर्न सेंट्रल करताना वेस्टर्नलाच लग्न केलं आणि त्या मुलाची किंवा मुलीची नॉयडाला बदली झाली, अगदी नॉयडा नको पण हिंजेवाडी पुण्याला झाली, तर काय करणार? म्हणजे हिंजेवाडी चालतंय, हडपसर चालतंय. हा, वेस्टर्न सेंट्रलचा कोणी बाऊ करू नये. प्रत्येकजण कामावर पोचतं, वेळेवर पोचते. आणि आता मेट्रोचं नेटवर्क झाल्यानंतर आपल्याला वाटणार की चर्चगेटला जाण्यापेक्षा डोंबिवलीला जाणं सोपं झालंय. त्यामुळे हा काळ आहे, कारण आपण पुढच्या 60 वर्षासाठीचं प्लॅनिंग करतोय किंवा बोलतोय. त्यामुळे आज तात्पुरता कोणीही स्वार्थ शोधू नये. आणि असे जे प्रश्न येतात, स्वतःची जागा हवी, नोकरी कुठे, म्हणजे पालकांचं बाकी सगळं जुळून झालं, हा पगार किती आहे, शिक्षण किती आहे, तर जेव्हा ह्या विषयावर येतं आणि लग्न पुढे जात नाही, तर मगाशी एका पालकांशी बोलताना आपण अपेक्षा या विषयावर थांबलो आणि आता मी त्या अपेक्षेवर येतो. त्याच्यात हा विषय आहे. आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी कमीत कमी 5 अपेक्षा असाव्या, जास्तीत जास्त 8 असाव्या. कारण ना, कमी खाणारी, शिंग न मारणारी, लात न मारणारी बहुदुधी गाय, असं एक पूर्वी आपल्याकडे म्हण होती. असं नाही आहे ना. असं का नाही आहे की प्रत्येक व्यक्ती, चांगल्या व्यक्तीमध्ये 33% दोष असतात, असं माझा 23 वर्षाचा इतिहास सांगतोय. कारण माझ्या पर्सनल कन्सल्टिंगमध्ये मी समोरच्याचं सॉर्ट ॲनालिसिस करतो, गुण काय, दोष काय. आणि प्रत्येक चांगल्या व्यक्तीमध्ये 1/3 दोष आणि 2/3 गुण मिळतात. आणि हे प्रमाण जरा विचलित झालं की त्या घरात प्रॉब्लेम असतो. म्हणजे 2/3 दोष झाले आणि 1/3 गुण असले तर एक केस माझ्याकडे होती की ती बाई आपल्या 2 वर्षाच्या मुलाला घरात कुलूप लावून ठेवून नाशिकला निघून गेली होती, डोंबिवली. पण जेव्हा अशा प्रकारचं आपलंच आपण ॲनालिसिस करतो तेव्हा म्हणजे त्या व्यक्तीमध्ये खूप सुधार झाला, डॉक्टर बाई. तर प्रत्येकाने करायला पाहिजे आणि प्रत्येकाला माहिती पाहिजे की असं नाही आपण मॉलमध्ये जाऊन आपल्याला आवडतं ते एखादी वस्तू घेतो, नाही आवडली तर बाजूला ठेवतो आणि दुसरी घेतो, असं नाही आहे. आपल्याला समोरच्याला गुण दोषासह स्वीकारायचं आहे आणि आपल्याला समोरची व्यक्ती आपल्या गुण दोषासह स्वीकारणार आहे. मगाशी मी एक उल्लेख केला, एका मुलीचा मला फोन आला होता, काका आई वडील स्वतःला काय समजतात, आम्ही इतके पावसाळे काढले, तितके पावसाळे काढले. त्याच्यानंतर मी विनोद केला, तिला राग आला, पण मी तिला काही बौद्धिक सांगितलं आणि त्याच्यानंतर ती म्हणाली, काका फोन बंद करा, मी तुम्हाला परत फोन करीन. आणि 20 मिनिटानंतर तिचा फोन आला, मी आई वडिलांचे पाय धरले आणि माफी मागितली. आता एवढं का होतं? तिने मला फोन केला कारण घरातलं इंटरॅक्शन कमी पडतं. हा हो, तुम्ही नुसतं काही लादू नका पालका, तर मैत्रीच्या नात्यात या. पालकांनी पण यायचंय आणि मुलगा किंवा मुलगी लाईफ पार्टनर शोधताना पण मैत्रीच्या नात्यातच यायचं. अपेक्षा 5 लिहा किंवा 8 लिहा, 5 पुरतात. कोणतंही प्रपोजल आलं तर ते वहीत लिहा आणि त्या प्रपोजलची, त्या अपेक्षाला धरूनची माहिती. अपेक्षामध्ये प्रथम जर आपल्याला पगार असेल तर पगार लिहा,
दुसरं दिसणं असेल, दिसणं शोभणं ते लिहा. तिसरं एज्युकेशन असेल ते लिहा. आणि प्रत्येक प्रपोजलच्या पहिल्या अपेक्षेला 500 पैकी मार्क द्या. दुसऱ्या अपेक्षेला 400 पैकी द्या. कारण हे आपण अग्रक्रम लावलेला आहे. माझी पहिली अपेक्षा काय आहे? एक सांगतो तुम्हाला, मला सुंदर मुलगी पाहिजे. ह्या फक्त मानसिक सुंदरपणावर 90% लग्न यशस्वी होतात. हा सगळा मानसिक भाग आहे की मी काय अपेक्षा करतो. त्यामुळे त्याला ऑर्डरमध्ये लिहायचं. पहिल्या अपेक्षेला 500 पैकी मार्क द्या, दुसरीला 400, तिसऱ्याला 300, चौथ्याला 200 आणि पाचव्याला 100. त्याची टोटल करा. 35% असलं टोटल तरी लग्न करायला हरकत नाही मैत्री शोधल्यानंतर. 65% असलं तर उत्तम लग्न. 65च्या वरती अपेक्षा करू नका, कारण हे मार्क 65-66च्या वरती जात नाही. दॅट इज टॉप. मैत्री शोधणं आणि याप्रमाणे कोष्टक बनवणं. अपेक्षा हा महत्वाचा मुद्दा असतात. आणखी एक मुद्दा दरवेळेला येतो की लोकांचे अनुभव. लोक असं उत्तर देतात, असं बोलतात, असं हाताळतात, ही मागणी करतात. तर 1 मिनिट बोलू का? नंतर ओके. तर लोकांनी काय करावं? लग्न हा विषय सोडून द्या. आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये पण आपण ठरवू शकत नाही दुसऱ्यांनी काय करावं. पण त्याला एक उत्तर असतं घरात आणि ऑफिसमध्ये की सेट बाय एक्झाम्पल म्हणतात की मला दुसऱ्यांनी जसं वागावं अशी अपेक्षा आहे ते मी वागणार. आणि आपोआप घरात त्याप्रमाणे वारे फिरतात. म्हणजे मी जेव्हा ज्येष्ठांना सांगतो की तुम्ही दिनचर्या बनवा आणि तुमच्या नातवंडांकडून करून घ्या, तर मधली पिढी जी आहेत नातवंडांचे आई वडील ते आपोआप दिनचर्येत येतात. त्यामुळे ही लागण आहे सांगत. पण इतरांनी काय करावं ह्याच्यावर आपली गाडी चालत नाही. आपली गाडी थांबते. आणि मग काय होतं माहितीये, बहाणे अनेक आहेत. हा बहाणा होतो की हे असे वागतात, ते तसे वागतात, हे उत्तर असे देतात. मगाशी मी एक नाडीचं उदाहरण दिलं. प्रत्येकाने एवढंच ठरवायचंय मी हे कसं हाताळणार आहे. कारण आपल्याला एक घरात व्यक्ती आणायची आहे आणि जी घराला पण आनंद देणार आहे आणि पुढचे 60 वर्ष घराला सांभाळणार आहे. मग ते मुलगा असून दे किंवा मुलगी असून दे, सून असून दे किंवा जावई असून दे. त्यामुळे दुसऱ्यांनी कसे वागावे. आणखी एक प्रश्न येतो, हा नेहमी घ्यायचा असतो मला. मुलगा मुलगी समान आहेत? बाय अँड लार्ज विचारलं तर हो सांगतात. कसं? मुलगी इमोशनल आहे, मुलगा स्ट्रॉंग आहे, मुलाकडे संरक्षण खातं आहे. मुलगा स्ट्रॉंग आहे पण तो बाळणपण घेऊ शकत नाही, त्यामुळे मुलगी सहनशील आहे. लक्षात घ्या, मुलीत आणि मुलामधले सगळे स्वभाव जे नैसर्गिक निसर्गता आलेले आहेत ते एकमेकांपासून वेगळे आहेत. सगळे. एकही असा स्वभाव नाही आहे निसर्गदत्त की जो मुलाचा आहे तो मुलीचा नाही आहे आणि मुलीचा आहे तो मुलाचा नाही आहे. आणि हे लक्षात घेतलं तर कळतं की मुलगा मुलगी समान नाही आहे. पण दुसरा प्रश्न येतो की मुलगा मुलगी समान नसेल तर ते विषम आहेत. तर विषम पण नाही आहेत. मुलगा मुलगी एकमेकांना पूरक आहेत. म्हणून 2 मीचा आम्ही करायचा आहे. म्हणून त्यांची लग्नानंतरची सगळी डिसिजन्स ते आम्ही घेणार, मी नाही घेणार. कोणताही मी नाही घेणार. मुलगा मी नाही घेणार आणि मुलगी मी नाही घेणार. त्यामुळे लग्नानंतर माझं अस्तित्व काय हा प्रश्न राहत नाही. जर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पूरक आहेत तर त्यांचा एक म्हणजे आपण म्हणून अर्धांगिनी म्हणतो आणि तो एक होतो. त्यामुळे आम्हीने सगळे डिसिजन घेतली तर कोणती दोन्हीकडच्या पालकांना त्याच्यात यायची गरज नाही. परत एक सांगतो,
हा एक विषय ज्वलंत आहे. मुलींच्या आईंनी वाईट वाटून घेऊ नका, माझ्यावर राग घेऊ नका. पण माझ्या 2 मुली आहेत. मी माझ्या बायकोला सुरुवातीला सांगितलं, पहिले 2 वर्ष त्यांच्या फोन पण नाही करायचा, अगदी गरज नसेल तर, आणि त्या विषयात नाही जायचं. त्यांना त्यांचा संसाराची घडी बांधून द्या. हा, त्यामुळे ही आयांची जबाबदारी आहे. ती जास्त मी खोलात जाऊन सांगत नाहीये. पालकांना मी सांगितलं, थकू नका. काय झालंय आजच्या काळामध्ये माहिती आहे की एखादं ॲप उघडलं तर टॅक्सी आपल्याला 3ऱ्या मिनिटाला मिळते. हां, जेवण पुरवणाऱ्याच्या कोणत्या कंपनीला फोन केला तर मॅक्झिमम 15 मिनिटामध्ये घरी आपल्याला जेवण येतं. मुलगा किंवा मुलगी शिकत आहे तर माहिती असते ह्याला 2 वर्ष लागेल. त्यामुळे आमची एक मानसिकता झाली आहे की आमच्या समोर एक वेळेचं फ्रेमवर्क आहे. आता समजा आपण फोन केला टॅक्सीला आणि ती 3 मिनटं दाखवत असताना पटकन तो बाहेर पडला आणि त्यांनी 12 मिनटं दाखवलं, तर आम्हाला चैन नाही आहे वरच्या 9 मिनिटासाठी. पण एकच गोष्ट जीवनात बाकी आहे की जावई किंवा सून किंवा नवरा किंवा बायको शोधण्यासाठी कोणतंही वेळेचं गणित नाही आहे. आणि म्हणून आपली एन्झायटी लेवल वाढते. तर पालकांना मी काय सांगतोय, थकून जाऊ नका. खूप प्रयत्न केले वगैरे, आपल्याकडे आज 4 पालक तर प्रेशर आहेत. थकून जाऊ नका, उत्तर मिळणार आहे. तिथे आपण नशिबाला ठेवूया, पण प्रयत्न मात्र करत राहा. प्रयत्न खूप प्रकारे करायचे. आत्ता कोणी सांगितलं की मी बोरिवलीला येणार आहे मेळाव्याला, किंवा गोरेगावच्या मेळाव्याला गेलो होतो, किंवा 25 तारखेला आपल्या कुडाळ देशकर मुख्य मेळाव्याला गेलो होतो. हे सगळे प्रयत्न आहेत आणि ते प्रामाणिकपणे करत राहायचं. एखादं स्थळ आपल्याला पाहिजे ते लगेच पण मिळणार आहे, आज संध्याकाळी पण, किंवा त्याला काही काळ लागू शकतो. लग्नाच्या वयाबद्दल मी बोलीन असं मगाशी म्हटलं. बरेचदा ना मधल्या काळात असं आलं होतं, मुलांना मुलींना वाटायचं की आपल्या बरोबरच्या वयाचं मुलगा किंवा मुलगी असेल तर आमचं छान जमेल. कारण ऑफिसमध्ये आणि कॉलेजमध्ये बघितलेलं असतं की आपलं छान जमतंय, म्हणजे विचार एकमेकांच्या, गप्पा. पण लग्नाच्या बाबतीत मेडिकल सायन्स सांगतं की 25 वर्षाचा मुलगा आणि 25 वर्षाच्या मुलीचं जर मेंदूचं वजन केलं तर मुलीचा मेंदू 400 ग्रामने जास्ती वजनाला आहे. पण हेच जर ती मुलगी 20 वर्षाची असेल आणि 25 वर्षाचा मुलगा असेल तर मेंदूचं वजन सारखं. निसर्गाने आपल्याला घडवलेलं आहे. पुरुषाकडे 2च खाती होती, संरक्षण आणि अर्थार्जन, म्हणजे शिकार करणं आणि संरक्षण करणं अश्मयुगात, आणि बाकी सगळी खाती लेडीजकडे होती. पाण्याची व्यवस्था, अन्नाची व्यवस्था, मॅनपॉवर मॅनेजमेंट, सगळं मॅनेजमेंटचे जेवढे विषय आहेत होम मॅनेजमेंटमधले ते सगळे स्त्रीकडे होते. त्यामुळे स्त्रीचा मेंदू हा जास्ती कार्यक्षम झाला. जर एखाद्या स्त्रीने पुरुषाला सांगितलं की दूध तापत ठेवलंय, जरा लक्ष द्या, आणि तेवढ्यात कचरावाल्याने दरवाजात बेल वाजवली आणि इकडे नळाला पाणी आलं, तर तिनापैकी एकच काम होऊ शकतं. ह्याच्यात दोष नाही आहे, हे निसर्गत आहे. पण तीच बाई तिन्ही कामं लिलया करते. त्यामुळे मगाशी मी म्हटलं, पुरुष आणि स्त्री समान नाही आहेत, एकमेकांना पूरक आहेत. आणि हा सगळ्याला धरून, हा विषय खूप मोठा आहे, मी सगळा विषय आता इथे घेत नाही. आणखी एक प्रश्न मगाशी आला, कम्फर्ट झोन. कोणत्याही मुलीला सांगावं, जर आपली मुलगी किंवा भाची किंवा कोणी लग्नाची असेल तर, आता ह्या आपल्या शहरी जीवनामुळे सवय झालेली आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सगळं आपल्याला हाताशी मिळतंय, पगार आहे नोकरी असल्यामुळे, आईवडिलांकडे आपण राहतो, ते पण एक कम्फर्ट असतं. सगळं सुरळीत चाललं. पण लग्न हे करायला पाहिजे. मुलालाही वाटतं, मुलीलाही वाटतं, कारण ती एक गरज आहे. ती आपल्या जीवन पद्धतीची गरज आहे लग्न करणं. कारण मी
त्याच्यावर येतो. ते 7 मुद्दे आहेत. आपण एकच सेकंद द्या. जीवनामध्ये नवरा आणि बायको जेव्हा होऊन लग्न होतं त्याच्यात आपण ना 4-7 गोष्टींची प्रामुख्याने पूर्तता करतो. एक आहे शारीरिक गरज, दुसरी आहे मानसिक गरज, तिसरी आहे भावनिक गरज. मानसिक गरज आणि भावनिक गरज वेगळ्या आहेत. भावना कधीही आपल्याला चालवू शकतात. त्याच्यानंतर आहे वैचारिक गरज, एकमेकांशी गप्पा मारायला. कौटुंबिक गरज, येथे लग्न आहे. आर्थिक गरज, सामाजिक गरज. अरे तुझ्या मुलीचं अजून लग्न नाही जुळलं का, हा सामाजिक विषय होतो. तर ह्या 7 गरजा आहेत. त्या दुसऱ्या कुठच्याही पद्धतीने भागवल्या जाऊ शकत नाही. लिव्ह इन रिलेशनशिपने नाही आणि कशानेही नाही. लग्न हे एक संस्कार आहेत आणि त्याला सोडचिठ्ठीची सोय नाही. आणि ते लग्न ह्या संस्काराला धरून आपल्याला पुढे जायचं आहे. अट काही नाही म्हणू नका असं मी मगाशी म्हटलं. आपल्या अपेक्षा 5 ठेवा. अट नाही आहे काही, हे चांगलं आहे. पण मुलाला सांगायचं मुलीशी आणि मुलीला सांगायचं मुलाशी कमीत कमी 3 लंबा मीटिंग करायचं. म्हणजे हॉटेलमध्ये बसलं तर वेटरने 3दा येऊन हटकायला पाहिजे, जा बाबा एकदाचे. तोपर्यंत फ्रेंच फ्राईज का, वेळ काढा आणि बोलून घ्या. आणि ज्या वेळेला वाटेल की हे आपली मैत्रीसाठी, कदाचित एका मीटिंगमध्ये वाटेल की बाबा हे मैत्री वगैरे लांब राहिला, आपल्याला हे काही जमणार नाही, विषय सोडून द्यायचा. पण ज्या दिवशी वाटेल मैत्री वाटते आहे तिथे मात्र लग्न करायचं, इन्व्हॉल्व व्हायचं नाही. त्यामुळे लग्नासाठी अट नाही असं म्हणू नका. आपल्या काही अपेक्षा ठेवा आणि योग्य साथीदार लग्नासाठी आपल्याला निवडायचं आहे. पत्रिका पाहणं हा एक विषय राहतो. म्हणजे मुलींना वाटतं काय आपले पालक करतायत. कारण मला एक फोन आला होता की अहो कळत नाही, 10 प्रपोजल आले की त्यातलं एखादं चुकून आमच्याकडे येतं. तर ह्याच्यावर मी नेहमी सांगतो की शरद उपाध्ये यांना आपण ज्ञानी समजतो पत्रिकेसाठी. त्यांना एका टीव्हीवरच्या इंटरव्ह्यूमध्ये, कट्टा होता कोण, माझा कट्टा का काय, ते असा एकदम कचाक्यात घेऊन प्रश्न विचारला की तुम्ही फक्त होय की नाही मध्ये उत्तर द्या, लग्नासाठी पत्रिका पाहायची काय. बघा, शरद उपाध्ये सारखा नरसोबावाडीचे दत्तभक्त आणि ज्योतिषशास्त्रातला ज्ञानी म्हणून त्यांनी 2 सेकंद विचार केला. ते म्हणाले बघायची गरज नाही आहे, पण लग्न झाल्यानंतर एकमेकांच्या पत्रिका दाखवून गुण आणि दोष समजून घ्या. दोघांनी एकमेकांचे दोष स्वीकारा आणि गुणांना मोठं करा. ते लग्न जुळणार आहे. आणि एवढं धाडस नसेल तुमच्यात तर लग्नापूर्वी गुण आणि दोष समजून घ्या. आम्ही काय करतो, आम्ही अजूनही, म्हणजे प्रत्येकाला हे वैयक्तिक आहे, मी त्याच्यात काही सूचना देत नाहीये, पण शरद उपाध्याने सांगितलं हे 12 घरं वगैरे हे जे काही कोष्टक आहेत ना, त्याच्या भानगडीत नाही पडला तर चालेल. कारण ज्योतिषशास्त्र सांगणारा शास्त्री किती ज्ञानी आहे त्याची टोटल कोणाला लागत नाही. तर लग्न बाबतीत कमीत कमी गुणदोष समजून घ्या. बाकी ज्यांना पूर्ण हे बघायचं असेल त्यांनी बघावं. पण काही विषय आता येत आहेत, खूप पिढ्या झाल्यानंतर सगोत्र लग्न. माझ्या घरातच 2 आहेत जवळची, आणि किंवा एक नाडी वगैरे. मग कोणतरी सांगतं की एक नाडी होती आणि आमच्याचं हे सगळं छान चाललेलं आहे. तर हे ज्योतिषाचे विषय ज्योतिषावर ठेवा. ते स्वतः निर्णय कुठेच घेऊ नका. मगाशी म्हटलं की घरी आल्यानंतर दोन्ही नवरा आणि बायकोने आपलं मेंदूचं बटन बंद करायचं आणि हृदयाचं बटन उघडायचं. म्हणजे करिअर, माझं शिक्षण, माझं पद, हे सगळं उंबरठ्याच्या बाहेर पाहिजे. घरात आल्यानंतर ते बिलकुल असता नाही.
आणि त्यामुळे लग्नानंतर माझं अस्तित्व काय हा प्रश्न येत नाहीये. इथे मी थोडा पॉज घेतोय. आपण थोडंसं आणखी कोणाचे प्रश्न असतील तर घेऊ. एक प्रश्न आपल्याकडे आला की अपेक्षा ज्या 5 किंवा 8 ठरवायच्या आहेत. आता परत लक्षात घ्या, या अपेक्षा पालकांनी नाही ठरवायच्या. या पूर्णपणे मुलाला आणि मुलीला मेसेज एवढाच पाठवायचा आहे, आम्ही या काढल्या आहेत अपेक्षा, तू तुझं काय ते सांग. नाही, ऑनलाईनला आहे तर फक्त मेसेज पाठवायचा की 5 अपेक्षा जर मुलीच्या बाबतीत घ्यायच्या झाल्या किंवा मुलाच्या बाबतीत घ्यायच्या झाल्या तर तुझ्या 5 अपेक्षा पाठव आणि त्याला अग्रक्रम दे. पहिलं सगळ्यात महत्वाचं काय, दुसरं महत्वाचं काय, तिसरं काय, चौथं काय आणि 5वं. हा एक भाग झाला. अपेक्षामध्ये पालकांची एक पण अपेक्षा नसली तरीही चालेल. आपल्याला विचारलं तर सांगायचं मुलांना की तुझ्या अपेक्षा आली, आमच्या विचारून. कारण हा एका जनरेशनचा फरक आहे. मगाशी जसं मी म्हटलं की समान वय असेल तर आमचं छान जमेल असं जे मुलांना वाटतं, पण त्यांना ह्याची जाणीव नसते की हा पुरुष सत्ता आपली पद्धती आहे. जर स्त्रीचा मेंदू समान वयात 5 वर्षांनी प्रगल्भ असेल तर क्लॅश हा होणारच आहे. इकडून पुरुष सत्ताक पद्धत आणि तिथून मुलीच्या मेंदूची प्रगल्भता जी निसर्ग दत्त आहे ती पुरुषाकडे येऊच शकत नाही पुढची 5 वर्ष काढल्याशिवाय. हा एक भाग झाला. आता तिसरा विषय आहे की वेटेज कसं द्यायचं. मग अशी जेव्हा मी म्हटलं ना की अपेक्षा नाही असं म्हणू नका, मला एक उदाहरण आठवलं. आपल्याकडे पूर्वी फॉर्म भरला जायचा फिजिकली डोंबिवलीला सहयोग विवाह कट्ट्याला आणि मग तो वेबसाईटवर चढायचा. तर त्याच्यात एका मुलीने लिहिलं होतं पगाराची अपेक्षा 60,000 आणि स्वतःचा पगार लिहिला होता 90,000. एका मुलीने लिहिलं होतं. आता माहिती नाही ना, आम्हाला वाटलं की काहीतरी चूक असेल फॉर्म भरताना, वरचं खाली आणि खालचं वरती झालंय का म्हणून फोन केला. तर त्या मुलीने सांगितलं काका खरं सांगू माझा इन्कम लाखाच्या वरती आहे, मी 90,000 कमी लिहिलाय, पण मला पगाराला धरून लग्न नाही करायचं, मला 60,000 इन्कम असलं तरी चालणार आहे, मी त्याच्याशी जुळवून छान संसार करीन. मी इथे म्हणतो अपेक्षा का लिहायची नाही. तुम्ही समोर जे प्रपोजल्स आहेत ते बघा आणि त्यांच्याशी 1 to 1 बोला मैत्री जुळल्यानंतर. कारण ती मुलगी 60,000ला का तयार झाली तर तिला चांगला संसार करायचा आहे. पण चांगला संसार करण्यासाठी तिच्यासाठी सुयोग्य, सुयोग्य शब्द लक्षात घ्या, हा रिलेटिव्ह आहे. माझ्यासाठी सुयोग्य वेगळं, दुसऱ्या व्यक्तीसाठी सुयोग्य वेगळं. तिच्यासाठी सुयोग्य नवरा म्हणजे मैत्रीच्या रूपाने मिळालेला दिसला तर तिने सांगावं की मला 60,000 चालेल. पण ते डिक्लेअर करणं म्हणजे मगाशी आमच्या एका ताईनी म्हटलं आमच्या काही अपेक्षा नाही, तर असं ठेवू नका. अपेक्षा असायला पाहिजेत पण त्या मुलाच्या किंवा मुलीच्या असायला पाहिजे. आणि आता प्रश्न आला की मगाशी मी सांगितलं की अपेक्षेमध्ये पहिली अपेक्षा असेल, समजा 5 अपेक्षा आहेत तर पहिलीला 500 प्रमाणे मार्क द्या, दुसरीला 400 प्रमाणे, तिसरीला 300. तर हे ठरवायचं कसं. आता दिसण्याच्या बाबतीत असेल तर ही अपेक्षा मुलाची किंवा मुलीची आहे. एखाद्या मुलाला सुंदर मुलगी पाहिजे आणि समोर एक फोटो आला, फोटो येतो तशी व्यक्ती दिसते असं नाही किंवा दिसते तसं फोटो असतो असं नाही, पण फोटो आला तर फोटोच्या आधारित त्याला वाटलं की मला जी अपेक्षित मुलगी आहे त्याच्यापेक्षाही 20% कमी आहे तर मी 400 मार्क देतो. आता दुसऱ्याला 400 पैकी मार्क द्यायचा आहे. समजा शिक्षण तर मला डबल ग्रॅज्युएट पाहिजे होता पण हा ग्रॅज्युएट अधिक 2 डिप्लोमा आहेत, मग 400 पैकी मी 350 देते किंवा 325 देते आणि अशी टोटल करायची. आपली अपेक्षेला धरून एकदम टॅली काय मिळणार नाही, कधीतरी वरचं मिळेल तर त्याला 400 द्यायचं, मग 450 नाही द्यायचं दुसऱ्या अपेक्षेला. तर
परत मी इथे थांबतोय जरा. एक प्रश्न आता आला की लाइकिंग मधला विरोधाभास किंवा लाइकिंग बद्दल आपण लग्न विषयात कसं त्याच्याकडे बघायचं. आता मी माझं लाईफ सांगतो. लहानपणापासून संगीत, शाळेच्या शेवटच्या ह्याच्यापासून आर्टिस्ट, 93व्या वर्षी 1993 मध्ये एक हट्ट म्हणून कॉम्प्युटरमध्ये घुसलो, डॉस सिस्टीममध्ये. तिथून मी कॉम्प्युटर आर्टिस्ट झालो. एकाच व्यक्तीचे हॉबीज किंवा लाइकिंग बदलत जातं. त्याच्यानंतर 2002ला मला शोध लागला की मी जे काम करतोय त्याला लाईफ कोचिंग म्हणतात. लाईफ कोचिंगमध्ये आलो. म्हणजे आजही मी वेब डिझायनिंग होस्टिंगमध्ये आहे. तर ही सगळी कामं जर मी यशस्वी केली असतील तर ती एवढ्याचमुळे केली कारण ती मला आवडतात. हा एक भाग झाला. आता प्रश्न राहतो की उदाहरण छोटं सांगितलं, पहिल्या पावसात भिजणं किंवा पावसात भिजणं आणि एन्जॉय करणं किंवा हॉटेलमध्ये खाणं. आपण जेव्हा म्हणतो 3 मीटिंगा करायच्या आहेत आणि फ्रेंडशिप शोधायची आहे, त्याच्यात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येतात. ती कसं? एखाद्या मुलीने सांगितलं की आज ट्रेनमधून उतरताना समोरची बाई प्लॅटफॉर्मवर उतानी पडली, सगळे तिच्या अंगावरून गेले आणि मला खूप त्रास झाला रेजिस्ट करायला, पण मला तिच्या अंगावरून जायचं नव्हतं. आणि त्यावेळेला त्या भेटीमध्ये त्या मुलांनी जर सांगितलं त्यात काय आहे, सगळ्यांनी केलं ते तू करायला पाहिजे ना, असलं काहीतरी उलटं करायची काय गरज आहे, त्या बाईला पडायची काय गरज होती. आता ह्या दोघांच्या थॉट प्रोसेस मधला विरोधाभास आहे. आणि आपल्याला जी भीती वाटते लाइकिंग नाही जमलं तर ती भीती घेऊन, म्हणून सांगतो सगळे विषय 2 मीचे आम्ही झाल्यानंतर करायचं आहे. तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार. आणि हा ॲटिट्यूड फ्रेंडशिपमध्ये येतोच. आणि फ्रेंडशिपमध्ये जर तो ॲटिट्यूड येतो तर आधी आपण जर फ्रेंडशिप शोधलेली असेल तर हा प्रश्न राहत नाही. आता याच प्रश्नाला धरून आणखी एक सायकोलॉजीचा भाग सांगतो की माझ्यात समजा एखादा दोष असेल तर तो मला समोरच्यात पटकन दिसतो, कारण माझ्या दोषाची सगळी अंग मला माहिती असतात. त्यामुळे बरेचदा आपण ऐकतो की आमचे 29 गुण जुळले पण 36 गुण जुळले, पण काय आमच्यामध्ये विरोधाभास आहे. ती खर्चिक आहे, मी कंजूस आहे, मी बडबड आहे, ती गप्प आहे. हा जो विरोधाभास आहे, इथेच म्हणतो मी की लग्न हे 2 जीवांचं एकमेकांना पूरक आहे. त्यामुळे जेव्हा सारख्या गोष्टी आपल्या स्वभावात किंवा हॉबीमध्ये असतील तर क्लॅशेसचे चान्सेस जास्ती आहेत, कारण त्यातले सगळे मायनस पॉईंट आपल्या प्रत्येकाला माहिती असतात. विरोधाभास असला तर चालेल, पण तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार ही जर मैत्री त्याच्यात डोकावली. आपण काय करतोय, प्रत्येक विषय वेगवेगळा बघतोय. शिक्षण वेगळं, आमच्या लाइकिंग जुळतं की नाही वेगळं. ह्या सगळ्याला जर पर्सनल मीटिंग्स कमीत कमी 3 म्हणतोय, म्हणजे 4 व्हाव्यात, 5 व्हाव्यात. बरेचदा पालक म्हणतात काय गरज आहे, पण नका, पालकांना असं वाटलं तर माझ्याशी बोला. असं नाही आहे, गरज आहे. आणि आता तो काळ नाही राहिला. तुमची मुलगी किंवा मुलगा ऑफिसमध्ये आपल्या कलिगशी गप्पा मारतात. पूर्वीचा काळ वेगळा होता. त्यांना ओळखता येतं समोरची व्यक्ती काय आहे. जे म्हणजे आता जे पालक आहेत त्या जनरेशनला हे ओळखता येणार नाही आहे. मुलांना आणि मुलींना पटकन कळतं की समोरच्याच्या तोंडावर काय आणि पोटात काय विषय आहे. आणि त्यांच्यात जर त्यांना मैत्री शोधता आली तर हे सगळे मुद्दे कमी महत्त्वाचे आहेत. लाइकिंग हा एकदम छोटा मुद्दा आहे, त्याच्यावर आपण फार विचार करूया नको. कोण करत असेल
तर त्यांना आपण सांगूया की हा विषय त्या मैत्रीमधून सुटून जातोय, नाही तर मैत्री जमणारच नाही आहे. आणि मैत्री नाही जमणार तिथे आपण लग्न नाही करणार. हां, तर सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं हे सगळं, आणि आजचे आपण काही प्रश्नांची उत्तरं किंवा याच्यावर जे शास्त्रोक्त उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे, सगळ्यांचे खूप खूप आभार. कुडाळ देशकर सहयोग डोंबिवलीच्या सहयोग विवाह कट्ट्याचे पण खूप खूप आभार. आणि एवढं म्हणून मी इथे थांबतो.